तर ह्या ब्लाऊजची उंची आहे आपली 15 इंच. कटिंगमध्ये आपण 15.5 इंच घेऊ किंवा 15.25 इंच. आणि आपली घडी कितीची येणार आहे? 10.5ची घडी आहे आणि 1.5 इंच आपलं मार्जिन येईल. 10.5, 11.5 आणि 12 म्हणजे 12चं कटिंग येईल आपलं. तर आता सगळ्यात आधी 15.25ची उंची टाकून घेऊयात. पावणे 16ची उंची टाकली इथे आणि 12.5ची आपली रुंदी घ्यायची आपल्याला. तर इथे रुंदी आली 12.5ची. तर हा पूर्ण बंद गळा राहणार आहे, कारण की आपल्याला नेक अशाच पद्धतीचा शिवायचा आहे. तर त्याचा नेक आहे आपला 14 इंच येतोय, पण आपण 14.5 इंच घेऊयात. साडे 14 नाही, सॉरी 15 इंच घेऊया. अर्धा इंच मार्जिन लागेल आपल्याला. 7.5 वर इथे खूण केली. जस्ट त्याच्या खाली आपण पाऊण इंच घेतोय. इथून आपण क्रॉस ते मार्किंग केलं. त्याच्यानंतर सरळ आपण 1 इंच खाली घेतलंय. त्याच्यानंतर 7 इंच आपण मोंडा खोली घेतोय. शोल्डर रुंदी आपण 7.5 इंच टाकलेली आहे. मोंडा खोली 7 इंच घेतली. अशा पद्धतीने इथून आपण जस्ट 1 इंचच मार्जिन घेतोय. अशा पद्धतीने. आणि इथे जे आपण 12.5 इंच घेतलंय ते आपण खाली अर्धा इंच कमी घेणार आहोत. अशा पद्धतीने. तर आता हे मार्किंग आपण आणि हे आपलं 1.5 इंचाचं जे आहे ते आपलं मार्जिन राहील. अशा पद्धतीने. तर हे आपलं बॅकचं कटिंग आहे. फ्रंट आपण वेगळं कापणार आहोत. आता हा आपण फक्त वरती मार्किंग करणार आहोत, खाली मार्किंग नाही करणार आहे. एवढंच मी खूण करून घेतलेली आहे. पुढचं मार्किंग तुम्ही बघा. आता आपण मगाशी इथं 7.5 इंच घेतलं होतं शोल्डर बॅकचं, तर आता 1 इंच आपण आतमध्ये करून घेतोय. इथून पण आपण 6.5 इंचाचा मोंडा खोली घेतोय. मगाशी 7.5 घेतली होती, आता 6.5 घेतोय. आणि इथून 1 इंच. अशा पद्धतीने हे झालं आपलं फ्रंटचं कटिंग. आणि त्याच्यानंतर आता 12.5चं हे कटिंग घेणारच आहोत आपण. रुंदी
त्यानंतर पुढची गळी घेतोय आपण 16.5 इंचाची, 16.5 इंच आणि इथनं घेतोय आपण 4 इंच, इथनं पण आपण घेतोय 4 इंच आणि टक्स पॉइंट घेतोय आपण 11 इंचावर. टक्स पॉइंटला आपण रेष मारून घेऊयात सरळ. इथे 1/2 इंच आपण खाली घ्यायचंय अशा पद्धतीने. इथे आपण 3 इंच घेतोय. मोगडाचा आपला कटोरीचा आकार जो आपला प्रिन्सेस कटचा येईल तो 3 इंचावर घेतलेला आहे आणि इथे आपण 1/2 इंच खाली घेतोय, ते पण आपण इथून घेणार आहोत. इकडे 3 इंच जास्त आहे म्हटल्यावर इकडे आपण ह्या साईडला थोडंसं जास्त घेणारच आहोत, कारण की ही आपली मार्किंग अशा पद्धतीने जाईल. आता हे मार्किंग कशासाठी केले ते पण सांगते मी. हा आकार आपण देऊन घेऊयात. नजरेला कसं छान वाटेल तुम्हाला, वरती तर वरती, खालती तर खालती, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. 1/2 इंचाचा इथे गॅप घेतला आहे, कारण की मुंड्यात बऱ्याच वेळा चुना येतात, ते येऊ नये म्हणून ती काळजी घ्यायची. आणि इथे जस्ट आपण हा आकार देऊन घेऊयात. इथून आपलं कटिंग होणार आहे. आता हे आपलं कटिंग होणार आहे, हा भाग आपला कट होऊन जाणार आहे. ते झालं. आता ही जी रेष ओढली आहे ती कशासाठी, तर सगळ्यात आधी इथे कट करून घ्यायचं आहे. हे कट झाल्यानंतर इथे कट मारायचं आपल्याला. इथे कट मारला मी फेविकॉलने थोडं चिपटून घेते. अशा पद्धतीने मी इथे हे बरोबर चिपटून घेतलेलं आहे रेषेवर. हे चिपटून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे जे मार्किंग केलंय ते पण आपण हे चिपटवलंय आपण याच्यासाठी, कारण की इथले आपले टक्स आहेत जे की आपण टक्स नाही घेणार आहोत. हे टक्स सगळे आपले ह्या एका टक्स मध्ये घालवायचे, जास्त टक्स न घेता. अशा पद्धतीने आता इथे बघू शकता तुम्ही, आपण मगाशी इथं 3 इंचाचा टक्स घेतला होता. आता इथला आपला जवळजवळ 4 इंचावर हा टक्स जाईल. हे पण 4 इंचाचा टक्स आपला आता इथे झालेला आहे. तर आता आपण कटिंग करून घेऊयात.
बरोबर इथं 1/2 इंचचा गॅप येतोय आपला. अशा पद्धतीने आपलं हे कटिंग झालेलं आहे. आता इथे आपण बघूयात सेम झालंय की कमी जास्त काय होतंय ते. आपलं कटिंग बरोबर झालंय. थोडंफार झालं तर ते कटिंगमध्ये आपण ॲडजस्ट शिवताना तेवढं होऊ शकतं. तर बघू शकता तुम्ही बरोबर हा गॅप किती झाला आहे आणि कशा पद्धतीत झाला आहे तो. तर हे झालं फ्रंटचं कटिंग. आपल्या बॅकचं कटिंग तर झालं ते. तर आता इथे आपण कंबरमध्ये बघूयात. कमरेचा हा भाग असाच घेतला आहे मी डायरेक्टच. ही कंबरची रुंदी येईल प्लस 1 इंच आपलं हे येईल टक्स येतील आणि 2 इंचाचं मार्जिन राहील, म्हणजे ही जागा जरा जास्त होते. आता इथे हे ठेवतोय आपण. इथे पण हे ठेवूयात. फ्रंटचं आपलं बरोबर झालंय कटिंग. अशा पद्धतीने फ्रंटचं कटिंग आपलं झालंय. बॅकचं झालंय. स्लीवचं कटिंग डायरेक्ट मी कापडावरच करणार आहे. सो आता आपण कापड कटिंग करूया. अस्तरचा ब्लाउज आहे, तर आपण अस्तर टाकून घेतलंय. आता हे पेपर कटिंग करतोय आपण. हे डायरेक्टच ठेवून घेते आता मी. आपला बॅक गळा आणि फ्रंट गळा अजून मी दाखवलेला नाहीये. आता आपलं कटिंग कशी ठेवू शकतो आपण, आपली जशी बसणार आहे तशी समजा.
आता गळा घेतोय आपण 3 इंचाचा. गळा खोली घेतोय आपण 8 इंच. आता हा गळा पाठीमागनं आपल्याला बंद दाखवायचा आणि ह्या साईडला थोडासा रुंद घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ह्याचं कटिंग होईल, पण हे मी मशीनवरच करणार आहे. आता कटिंग नाही करणार आहे गळ्याचं. अस्तर वगैरे जोडून झाल्यावर मग ह्या गोष्टी आपल्या होतात. आता भाईचं कटिंग. भाई आपली आहे 11 इंचाची. 11.25 म्हटलं तरी चालेल. 11.25 इंचाची आपण भाई घेऊयात. त्याच्यानंतर 3.5 इंच इथून आपण मार्किंग करून घेतलंय. जस्ट आकार देऊन घेतला आपण भाईचं. अशा पद्धतीने आपल्या दहीचा आकार झाला आहे. हा फ्रंट म्हणता येईल आपला. अशा पद्धतीने आपलं सगळं कटिंग झालं आहे. आणि हे जे आहे आपण फोल्डिंग मध्ये घेणार आहोत नंतर. अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे.